कानपूरमधली ही घटना आहे. बॉयफ्रेंडचा शब्द पडू दिला नाही, शिक्षिकेकडून पतीची निर्घृण हत्या. प्रेमविवाहाचा झाला दुःखद अंत. प्रेमविवाह करून संसार थाटलेल्या एका कुटुंबाचा अंत धक्कादायक घटनेने झाला आहे. प्रियकराच्या सांगण्यावरून एका शिक्षिकेने आपल्या पतीची चाकूने भोगसून हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव मनीष असून तो किराणा बाजारात दलाल म्हणून काम करायचा, तर पत्नी निहारिका ही शिक्षिका आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 जून रोजी मनीषने पत्नी निहारिकाला तिच्या प्रियकराशी फोनवर बोलताना पकडले होते. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादादरम्यान निहारिकाने घरात असलेल्या चाकूने मनीषवर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर मनीषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रियकराची चिथावणी. पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. निहारिकाच्या प्रियकराने तिला नवऱ्याचा कायमचा बंदोबस्त कर अशी चिथावणी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतरच हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. गुन्ह्याची कबुली. पोलीस चौकशी दरम्यान निहारिकाने पतीवर चाकू हल्ला केल्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. सध्या तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा आरोपी असलेल्या प्रियकराचा शोध पोलीस घेत आहेत. प्रेमविवाहाचा दुःखद शेवट. मनीषचे वडील राम किशोर यांनी सांगितले की मनीष आणि निहारिका यांचे प्रेमसंबंध होते. कुटुंबाच्या संमतीने 2017 मध्ये त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला होता. या दाम्पत्याला रियांश नावाचा 6 वर्षाचा मुलगा आहे. मात्र पत्नीच्या कथित अनैतिक संबंधामुळे आणि एका क्षणाच्या रागामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. आता 6 वर्षाचा चिमुकला मुलगा आई वडिलांच्या मायेपासून वंचित झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलीस करत आहेत.